एकदा एका शांत गावात एक साधू राहत होते. ते रोज सकाळी नदीवरून पाणी आणण्यासाठी 2 माठ घेऊन जात. त्यापैकी एक माठ अगदी परिपूर्ण होता. एकही भेग नाही, पाणी एक थेंबही वाया जात नसे. आणि दुसऱ्या माठात मात्र एक छोटीशी भेग होती. पाणी भरून आणताना त्यातून थोडं थोडं पाणी गळत असे. परिपूर्ण माठ स्वतःवर खुश होत असे, पण भेग असलेला माठ रोज उदास असे. त्याला वाटे, मी साधूंचं काम नीट करू शकत नाही, मी अपूर्ण आहे, माझ्यात दोष आहे. एके दिवशी तो माठ साधूंना म्हणाला, गुरुजी मला माफ करा, तुम्ही रोज इतका प्रयत्न करून मला पाणी भरता, पण गावात पोहोचेपर्यंत माझं अर्ध पाणी गळून जातं, माझ्यापेक्षा दुसरा माठ वापरा. साधू स्मित करत म्हणाले, उद्या नदीवर जाताना तुझ्या वाटेकडे नीट बघ. दुसऱ्या दिवशी साधूंनी माठांना पाणी भरून नेलं. भेग असलेल्या माठाने पाहिलं, त्याच्या वाटेवर दोन्ही बाजूने सुंदर रंगीबेरंगी फुलं उमललेली होती. साधू म्हणाले, मी तुला ओळखलं आणि तुझ्या भेगीचाच उपयोग केला. दररोज तू पाणी गळवून जातोस, त्यामुळे या वाटेवर फुलं वाढली. गावातले लोक ती फुलं घेऊन देवाला अर्पण करतात. तुझा दोषच तुझं वैशिष्ट्य बनलं आहे. याच्यातून बोध इतकाच घ्यायचा आहे की आपल्या अपूर्णतेतही काहीतरी खास असतं. जर आपण स्वतःला स्वीकारलं तर आपली कमतरता देखील इतरांसाठी आशीर्वाद बनू शकते. रामकृष्ण हरी.